विठ्ठल या शब्दाचा नेमका अर्थ काय आहे? विठ्ठल हा शब्द आला कुठून, या देवतेचं जे नाव आहे ते कुठून आलं, असा जर का आपण विचार करत गेलो तर आपल्याला असं दिसतं की जो उभा असलेला विठ्ठल आहे, या विठ्ठलाचा अर्थ सरळ सरळ की कटीवर हात घेऊन उभा असलेलं देवता म्हणजे विठ्ठल, आज असं आपण म्हणतो. पण हे विठ्ठल हा खरा तर कानडीमधून आलेला शब्द आहे. अच्छा. बिष्टल हा शब्द आला आणि या बिष्टल या शब्दाचा अपभ्रंश रूप काय झालं तर विठ्ठल. अच्छा. म्हणजे मुळातला कानडी शब्द बिष्टल. रामकृष्ण भांडारकर त्यांनी असं म्हटलंय की विष्णू, कारण विष्णूचा अवतार म्हणजे विठ्ठल असं आपण मानतो. तर विष्णू या शब्दाला कानडीमध्ये काय शब्द वापरला गेला? बिट्टी. बिट्टी हा शब्द कानडीमध्ये वापरला गेला आणि बिट्टीचं जे रूपांतर झालं ते म्हणजे विठ्ठलामध्ये. म्हणजे शेवटी कानडी शब्द आहे की कानडीमधून आलेला शब्द, त्याचा अपभ्रंश होतो तुम्हाला विठ्ठल हा शब्द आलेला दिसतो. सगळ्यात मला जे आवडलं ते म्हणजे विष्णू बुवा जोग आहेत, त्यांनी जे विठ्ठल या शब्दाचं जे काही व्युत्पत्ती सांगितली ती मला खूप आवडली आणि खूप चांगली आहे. ते असं म्हणतात की विठ्ठल या शब्दात दोन शब्द आहेत. एक म्हणजे वी हा शब्द कुठून आला? विद या शब्दापासून आला. विद म्हणजे ज्ञान. विठोबा, ठोबा. ठोबा म्हणजे काय तर ठोबा म्हणजे मूर्ती. मग वी म्हणजे ज्ञान आणि मूर्ती, म्हणजे विठ्ठल म्हणजे काय तर ज्ञानमूर्ती आहे. विश्वनाथ खैरे म्हणून आहे, ते असं म्हणतात की विठ्ठल हा शब्द परत असं म्हणतात की कानडीमधनच आलाय. तर इटू या शब्दाचं जे झालं अपभ्रंश रूप ते म्हणजे विठ्ठल. आता आपण जर ग्रामीण भागात तुम्ही गेलात तर तुम्हाला असं दिसतं की विठ्ठलाला विठ्ठल असं पूर्ण कोणी म्हणत नाही, तर त्याला काय म्हणतात? इटू. तर त्याला इटू म्हटलं जातं, इठू म्हटलं जातं, इटूबा म्हटलं जातं. हा जो शब्द आहे कानडी, हा शब्द ग्रामीण बोली भाषेमध्ये जवळजवळ तसा वापरलेला आपल्याला दिसतो.